चला, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप कमी दिवस राहिलेले आहेत. आपण यामध्ये आजपासून जर पाहिलं तर येणाऱ्या आपल्या आगामी तलाठी गट पूर्व परीक्षा यासाठी 60च दिवसाचं बाकी येतं आणि जे एम-पी-एस-सी पल्स आमचं जे चॅनल आहे यांनी ना 60 दिवसाचा एक्झॅक्ट मेगा प्लॅन दिलेला आहे. यामध्ये तुम्हाला आजपासून म्हणजे आज तारीख आहे जवळपास 26 ऑगस्ट ते 24 ऑक्टोबरपर्यंतचा प्लॅन दिलेला आहे. एक ना एक दिवसाचं काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, ज्यामुळे तुम्ही पूर्व परीक्षा सहजरित्या पास व्हाल आणि आरामात तुम्ही मेन्सला क्वालिफाय होऊन तुमचं जे काही कोणतं पद घ्यायचं आहे तुम्हाला ते मिळेल. यामध्ये आपण प्रत्येक दिवसाचं कोणता विषय करायचा, त्यानंतर तो विषय कशा प्रकारचा करायचा आणि त्याचं रिव्हिजन कसं करायचं हे पण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, जे कोणी जुने असतील किंवा नवीन असतील, या अगोदर तुम्ही अभ्यास केलेलाच असेल, तर सगळ्यात महत्त्वाचं पाहून घ्या, की हा प्रत्येक विषय आपल्याला कसा करायचा अगोदर. जे नवीन आहेत त्यांच्यासाठी तर खूप महत्त्वाचं आहे, की पहिल्यांदा तुम्ही ना अगोदर किंवा जुने असो, नवीन असो, सुरुवातीला तुम्ही ना मागील कमीत कमी 6 ते 7 वर्षाची पी-वाय-क्यू किंवा प्रश्नपत्रिका तुम्ही प्रिंट केल्या पाहिजे. प्रश्नपत्रिका प्रिंट पाहिजेत, ना की मोबाईलमध्ये, हे एक लक्षात ठेवा. प्रश्नपत्रिका तुम्ही प्रिंट करून त्या सोबत ठेवल्या पाहिजे आणि दुसरी गोष्ट सिलॅबसची कॉपी. सिलॅबस हा पण तुमच्या हार्ड कॉपी पाहिजे. मोबाईलमध्ये असेल तरी ठीक आहे, पण त्यासोबतच तुम्ही त्याची हार्ड कॉपी सोबत ठेवणं महत्त्वाचं आहे. हे बघा, आयोग आपल्याला 2 माध्यमातून म्हणजे हिंट देत असतं, की हिंट म्हणजे एक प्रकारे संपर्क साधत असतं, की एक्झामला कोणत्या प्रकारचे, कोणत्या टॉपिकवर कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जाणार. त्यामध्ये पहिलं असतं ते म्हणजे सिलॅबस आणि दुसरं असतं म्हणजे मागील आलेले प्रश्न. तर आपल्याला हे दोन्हीवरती खूप छान प्रकारे होल्ड ठेवायचा आहे आणि आपण 60 दिवसाचा आजचा प्लॅन बघत आहे, यामध्ये आम्ही याच गोष्टीवर जास्तीत जास्त भर दिलेला आहे, की वेळ कमी आहे आणि त्यानुसार आपल्याला जास्तीत जास्त कसे मार्क भेटतील पी-वाय-क्यू करून. त्यामुळे प्रत्येक जो आपण टप्पे दिलेले आहेत, फेज 1, त्यानंतर सेकंड फेज, थर्ड फेज आणि फोर्थ फेज, या प्रत्येक फेजमध्ये ना आपण पी-वाय-क्यूला खूप जास्त महत्त्व दिलेलं आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे आज आपण ना आजपासून तर एक्झामच्या आदल्या दिवसापर्यंतचा एक्झॅक्ट रोड मॅप कसा असला पाहिजे हे पाहणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, सगळेजण अभ्यास करतात, पण कोणीच कोणाकडेच म्हणजे जे टॉपर असतात किंवा ज्यांनी या एम-पी-एस-सी मार्फत पद मिळवलेलं आहे, अशाच काही विद्यार्थ्यांकडे ना रोड मॅप असतो. बाकीचे विद्यार्थी ना हे बिलकुल रिव्हिजनचं रोड मॅप करत नाहीत. सगळेजण अभ्यासक्रम पाठीमागं पूर्ण करण्याच्या पाठीमागे पळत असतात. पण सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे तुम्ही रिव्हिजन किती करता, रिव्हिजन कशी करता. तर आपण याच्यामध्ये हेच पाहणार आहोत, की तुमच्या रिव्हिजन कशा जास्तीत जास्त होतील आणि कशाप्रकारे त्या इफेक्टिव्हली होतील आणि तुम्ही येणाऱ्या पूर्व परीक्षा सहजरित्या पास होताल. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिला जो आपला टप्पा आहे, त्या अगोदर मी तुम्हाला सांगतो, की एखादा विषय घेतला तर तुम्ही तो कसा वाचला पाहिजे. नवीन असो, जुने असो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या विषयावर आलेले मागील प्रश्न हे तुम्ही पाहिलं पाहिजे. म्हणजे आज एखादा राज्यघटना घेतला तुम्ही राज्यघटनेमध्ये एखादं घटनेची निर्मिती हा जर टॉपिक घेतला तुम्ही, तर त्यावरच्या अगोदर आलेले पी-वाय-क्यू हे तुम्ही पाहिले पाहिजे. नवीन असो, जुने असो. नवीन जर असतील तर सुरुवातीला तुम्हाला पी-वाय-क्यूची उत्तरं येणार नाहीत किंवा मागील आलेले प्रश्न कळणार नाहीत. तरीही वाचून घ्या. हे प्रश्न एकदा वाचून घ्या. त्यानंतर तुमचं जे कुठलं तुम्ही रेफरन्स बुक वाचता किंवा कोणतं बुक रीड करताय त्यातून तो टॉपिक तुम्ही रीड करा. प्रॉपर रीड करा. यामध्ये मी परत एकदा सांगेल, की रीड करताना जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी कृपया हायलाइट करू नका. कारण की तुम्ही नवीन आहात, तुम्हाला सर्वच महत्त्वाचं वाटतं. त्यामुळे रीड करताना कोणत्याही ठिकाणी अंडरलाईन करू नका किंवा हायलाइट करू नका. हे झालं. हे रीड केल्याच्या नंतर टॉपिक त्यानंतर तुम्हाला थोडीफार हिंट येईल, की या टॉपिकवरती कशा प्रकारचे क्वेश्चन आले होते. त्यानंतर परत तुम्हाला पी-वाय-क्यूला जायचंय. यावेळेस तुम्हाला कळेल, की एक्झॅक्ट कशा प्रकारचे प्रश्न आले होते आणि काही प्रश्न तुमच्याकडून सोडवले पण जातील. हे झाल्याच्या नंतर परत तुम्हाला या आपल्या जो कुठला रेफरन्स बुक आहे किंवा नोट्स आहे त्याकडे यायचंय आणि आता मात्र तुम्हाला परत तो टॉपिक रीड करायचा आहे. ह्यावेळेस रीड करताना मात्र एवढाच फरक आहे, की तुम्ही इथे आता हायलाइट करू शकता. जे तुम्हाला महत्त्वाचं वाटतंय किंवा जे आयोगाला वाटतंय, तुमच्यापेक्षा आयोगाला जे महत्त्वाचं वाटतंय त्या ठिकाणी तुम्ही हायलाइट करा. हा आपला पॅटर्न पाहिजे.
PYQ बुक, जे कुठलं रेफरन्स बुक आहे, परत PYQ आणि परत बुक. आणि हे झाल्याच्या नंतर लास्टला तुमच्या शॉर्ट नोट्स तयार झाल्या तर वेल अँड गुडच आहे. नाही झालं तरी तुम्ही हे हायलाइट केलेलं असेल तरी ठीक आहे. हा पहिला झाला आपला. त्यानंतर आता आपण येऊ फर्स्ट फेजमध्ये. फर्स्ट फेज हा म्हणजे आपला जवळपास आजपासूनच चालू होते. 26 ऑगस्ट पासून पुढचे 35 दिवस. प्रत्येक ह्याच्यामध्ये आपण ना 7 डेज दिलेले आहेत प्रत्येक विषयाला, हे लक्षात घ्या. या 7 दिवसामध्ये तुमचा विषय प्रत्येक जो विषय आहे, जसं की पॉलिटी असेल त्याला 7 दिवस दिलेत, जिओग्राफीला 7 दिवस दिलेले आहेत. अशा प्रत्येक विषयाला 7 दिवस दिलेले आहेत. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, तर जो काही सिलेबस दिलेला आहे तो सिलेबस पूर्णपणे कव्हर करायचा आहे. हे जे आपण वरती सांगितले मेथड, की PYQ प्लस तुमचं जे काही रेफरन्स बुक आहे ते, त्यानंतर परत हे तुम्हाला कव्हर करायचे. परत एक सांगतो, PYQ सेकंड टाइम जेव्हा रीड करताल ना, तेव्हा जे काही तुमचे PYQ चुकतील ना, किंवा तुम्ही आन्सर देण्याचा जो प्रयत्न करताल ना, तर त्या ठिकाणी तुम्हाला स्टार मार्क करायचा आहे, अशा प्रकारचं. हे दुसऱ्या वेळेस करायचे किंवा तिसऱ्या वेळेस जरी केलं तरी चालते. तर सेकंड फेज आहे, त्यामध्ये 10 दिवस आहेत. त्यामध्ये सेकंड रिव्हिजन राहणार आहे आपले. याच्यामध्ये आपले जे काही PYQ तुम्ही स्टार मार्क केलेले ते, आणि याच्यामध्ये ज्या कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर करणं इथंच अपेक्षित आहे. पण ज्या काही राहिलेल्या आहेत आयोगाला अपेक्षित आहे त्या इथे करायच्यात. त्यानंतर थर्ड रिव्हिजन आहे, ते आपण 10 दिवसाची ठेवलेली आहे. यामध्ये जे काही वीक एरियाज आहेत, वीक एरियाज जे आयोगाचे महत्वाचे आहेत आणि तुम्हाला आणखीन पण वाटतात की याच्यावरती माझा क्वेश्चन आला तर चुकू शकतो, तर हे टॉपिक कसे होतील, इथं तुम्ही वाचताय 7 दिवसामध्ये, इथं परत करताय, इथेही तुम्हाला कळतं की यार हे आणखीन माझं पाठ झालेलं नाही किंवा ही कन्सेप्ट क्लिअर नाही झालेली, तर तुम्ही इथे जास्तीत जास्त भर द्यायचा. आणि शेवटची जी फोर्थ फेज आहे ही 5 दिवसाची आहे. याच्यामध्ये आपण जे महत्वाचे PYQ जे की स्टार केलेले तुम्ही ते रीड करायचे. तर महत्वाचे आकडेवारी, महत्वाचे घटक आहेत जसे की लोकसंख्या आहे, त्यानंतर विविध आयोग आहेत, कलम आहेत, हे तुम्ही इथे करायचे. तर चला मग आपण बघूया फेज फर्स्ट मध्ये. आता इथे या पहिल्यांदा आहे 26 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर, 7 दिवसाचा टाइम दिलेला आहे. यामध्ये तुम्हाला पॉलिटी हा विषय करायचा आहे. परत कसा करायचा विषय, तर यासाठी पण सांगतो तुम्हाला. सुरुवातीला PYQ, त्यानंतर जे कुठलं बुक आहे तुमचं रेफरन्स, आणि त्यानंतर परत PYQ, परत बुक, हा आपला पॅटर्न ठेवायचा आहे. तर सुरुवातीला हे 26 ऑगस्ट पासून 1 सप्टेंबर पर्यंत तुम्ही हा राज्यशास्त्र हा विषय घेऊ शकता. यामध्ये सेकंड टाइम जेव्हा बुक रीड करताल नवीन विद्यार्थी, त्यांनी तेव्हाच हायलाइट करायचे. सेकंड टाइम ज्यावेळेस PYQ रीड करतात त्यावेळेस जे काही PYQ तुमचे चुकले तेव्हा त्याला स्टार मार्क करायचं, हे लक्षात घ्या. कोणते टॉपिक वाचायचे याचा मी व्हिडिओ बनवलेला आहे, राज्यशास्त्र आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे, ते तुम्ही पाहू शकता. त्यानंतर दुसरा येतो 2 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर, हे 7 दिवस दिलेले. यामध्ये हिस्ट्री करायचंय. हिस्ट्रीची आपण बुक लिस्टचा पण इमेज टाकलेला आहे, की कुठलं तर 11वीचं पुस्तक वाचायचंय. तुम्ही जे कुठलं वाचताय रेफरन्स बुक तेच वाचा. खूप जास्तीत जास्त रेफरन्स बुक ठेवू नका. एकच रेफरन्स बुक ठेवा आणि त्याच्यात जास्तीत जास्त आपल्याला रिव्हिजन करायचंय. याच्यामध्ये समाधान महाजन सरांचं आहे आणि 11वीचं टेक्स्ट बुक जुनं, हे एक तुम्ही करणं अपेक्षित आहे. आणि PYQ त्यानंतर 9 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर 7 दिवस सायन्स आहे. सायन्सचे सगळे टेक्स्ट बुक तुम्ही अगोदर वाचले पाहिजेत, 5वी ते 10वी तरी किमान. आणि त्यानंतर सचिन भस्के सरांचं एक बुक आहे. त्यानंतर 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर इकॉनॉमिक्ससाठी दिलेलं आहे. इकॉनॉमिक्समध्ये रंजन कोळंबे सरांचं तुम्हाला पुस्तक सफिशियंट आहे सध्या. आणि योजनेसाठी म्हणलात तर किरण देसले सरांचं पार्ट 2 आहे. त्याच्यामध्ये सगळ्या योजना कव्हर होतात, ते तुम्ही वाचू शकता. त्यानंतर 23 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर जिओग्राफी भूगोल आहे. याच्यामध्ये सौदी सरांचं किंवा कलरफुल पाहिजे असेल तर दीपस्तंभ, हे पण बेस्ट बुक आहे. आता मित्रांनो, याच्यामध्ये तुम्ही म्हणताल की करंटचं दिलेलं नाहीये आणि मॅथचं दिलेलं नाही, तर जो दिवसाचा आपला प्लॅन आहे त्यामध्ये दररोजच्या दररोज तुम्हाला करंटसाठी चालू घडामोडी 1 तास ठेवायचा आहे आणि मॅथ रिझनिंगसाठी
एक दीड तास तुम्हाला द्यायचा आहे. हे दररोज राहिले पाहिजेत. मला वाटतं तुम्ही जेव्हा इव्हनिंगला चहा वगैरे पिऊन आलात, त्यानंतर तुम्ही मॅथ रिझनिंग करू शकता आणि रात्रीचं जेवण झालं, तर त्यानंतर एक तास साधारणतः तुम्ही चालू घडामोडीला दररोज द्यायचा आहे. आत्तापासून ते एक्झामच्या आदल्या दिवशीपर्यंत आपल्याला ह्या ह्या दोन्ही गोष्टी कंटिन्युअसली ठेवत राहायच्या. चालू घडामोडी आणि मॅथ रिझनिंग. कारण की चालू घडामोडी हा विषय असा आहे की तुम्ही एकदाच असं 2-4 दिवस वाचून त्याला नंतर नाही करू शकत. त्याला दररोजचे दररोज 1 तास द्यायचा आहे आणि मॅथ रिझनिंग 20 मार्काला आहे. त्यामुळे त्याला दररोज दीड तास आपल्याकडून दिला गेलाच पाहिजे. हे एक लक्षात ठेवा. आता यामध्ये तुम्हाला परत एक सांगेल, हे तर सांगितलं की हे आपले डेट वाईज मी तुम्हाला दिलेलं आहे हा प्लॅनिंग. तर आता आणखीन याच्यामध्ये एक सांगतो, की हे बघा, जेव्हा तुम्ही हिस्ट्री करताल ना, तर पूर्ण 7 दिवस तुमच्याकडून हिस्ट्री किंवा दिवसभर हिस्ट्री आपल्याकडून होणं थोडं अवघड आहे. तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे साधारणतः यामधला जो दुपारचा वेळ आहे ना, त्याच्यामधला 2-1 तास हा मागच्या राज्यशास्त्र हा विषय केलता ना, याचं रिव्हिजन करायचे किंवा याच्यातले जे टॉपिक तुम्हाला असं वाटतंय, की आयोगाला महत्त्वाचे आहेत, पण माझे वीक आहेत, तर ते इथे तुम्हाला कव्हर करायचे आहेत. त्यानंतर सायन्स जेव्हा घेतो, त्यावेळेस आपण ना परत आपल्याला इतिहास या विषयाकडे जायचंय. याच्यातले जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत, ते तुम्हाला असं वाटतंय, की हे माझे आणखीन नाहीत, तर हे 2 तास इथे याला द्यायचे आणि तो विषय कव्हर करायचा. अर्थशास्त्र करताना परत तसंच करायचं आपल्याला. त्यानंतर भूगोल करताना मागचा जो आहे, यामुळे काय होईल एकतर जो विषय आहे ना, याच्यातला हा खंड पडणार नाही. कारण की हा करताना तुम्ही याचं रिव्हिजन करताय, हा करताना इतिहासचं रिव्हिजन करताय. तर ते सातत्य राहतं आणि नंबर ऑफ टाईम्स आपलं रिव्हिजन होतं आणि ज्या काही वीक कन्सेप्ट होत्या, तुम्ही ते ह्या 7 दिवसामध्ये त्या मागच्या विषयाच्या कव्हर करायच्या. हे कळालं? त्यानंतर हे जे आहेत 7 दिवस याच्यामध्ये आपलं खूप छान प्रकारे मला असं वाटतं होतं. एक विषय 7 दिवसामध्ये सफिशियंट होतो पी-वाय-क्यू. हे बघा, ॲट द एंडला मी तुम्हाला एवढंच सांगेन, की आपल्याला इथे ना ज्ञान घ्यायचं नाहीये बिलकुल. आपल्याला एक्झामार्थी व्हायचे, परीक्षार्थी व्हायचे. परीक्षेला जे महत्त्वाचं आहे तेवढंच वाचायचं. कृपया सगळं बुक रीड करत बसू नका. जे तुम्हाला सॉरी, जे तुम्हाला महत्त्वाचं वाटतंय तेवढंच महत्त्वाचं तुम्हाला म्हणजे आयोगाला जे महत्त्वाचं आहे तेवढंच तुम्हाला फक्त रीड करायचे. त्यामुळे 7 दिवसामध्ये एक विषय सफिशियंट चांगल्या प्रकारे होतो. त्यानंतर इथं जे आहे आपल्याला प्रत्येक विषयाला 2 दिवस अ, आणि जो विषय आहे तो आपण पाठीमागच्या वेळेला दिलेला आहे किंवा 3 दिवसाचं जे आहे तुम्ही 3-4 3 दिवस त्याच विषयाला वापरू शकता. यामध्ये आपण 1 दिवस रिझर्व्ह ठेवलेला आहे 30 सप्टेंबर. हे लक्षात घ्या. 29 सप्टेंबरचाच हा प्लॅन आहे. इथं जे कुठला विषय तुम्हाला असं वाटतंय, की मला याला आणखीन देण्याची गरज आहे, तर तो 30 सप्टेंबर तुम्ही त्यासाठी देऊ शकता किंवा यामध्ये कुठलं फॉलो नाही झालं, तर तुम्ही 30 सप्टेंबर जो दिवस आहे, तो त्यासाठी वापरू शकता. त्यानंतर 1 ऑक्टोबर ते 3 ऑक्टोबर यामध्ये आपल्याला पॉलिटी हा विषय करायचा आहे. परत 3 दिवसाचा आपल्याला हा रोड मॅप आहे. आता इथं वाचताना फक्त एक लक्षात ठेवा, जे तुम्ही स्टार मार्क केलेले आहेत पी-वाय-क्यू तेच रीड करायचे आणि जे हायलाइट केलेलं आहे तुम्ही जे कुठलं रेफरन्स बुक आहे त्याच महत्त्वाच्या घटना वाचायच्या. इथं परत-परत तुमचं तेच जे पाठ आहे ते वाचत बसवू नका. जे पाठ नाहीये आणि जे आयोगाला महत्त्वाचं आहे हेच तुम्हाला मग इथे या 3 दिवसामध्ये रिव्हिजन करायचं आहे. इथं परत तोच आपला प्रत्येक विषयाला आपण 3-3 दिवस दिलेले आहेत आणि अ, 3 दिवसामध्ये तो विषय मागं आपण खूप चांगल्या प्रकारे केल्यामुळे आरामात इथे कव्हर होऊ शकतो आणि इथं परत तेच सांगेल, की हायलाइटेड आणि महत्त्वाचे असे पी-वाय-क्यू इथं आपल्याला रीड करायचे आहेत. इथं परत ह्या 3 आपलं तेच दिवसाच्या प्लॅनमध्ये करंट अफेअर आणि त्यानंतर मॅथ रिडिंग हे दररोज याला वेळ देणंच अपेक्षितच आहे. याला 1 तास, याला साधारणतः दीड तास हे तुम्ही दिलं पाहिजे. मॅथ रिझनिंगमध्ये सांगेन मी तुम्हाला मागील आलेले प्रश्न तेच परत-परत सॉल्व्ह करून बघा. त्यावरचे वेगवेगळ्या टाइपचे तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करून बघू शकता. त्यानंतर हे झालं आपण आता आलो तर आपण 15 ऑक्टोबरपर्यंत. आता 16 आता इथून पुढे ना एक्झामला आपल्या राहिलेतच खूप कमी दिवस. त्यानंतर आता इथं आपण एका दिवसावर आलेलो आहे. 16ला आपण पॉलिटीचं फास्ट रिव्हिजन करणार. 17ला हिस्ट्री ठेवलेलं आहे आपण. 18ला सायन्स आहे. 19ला इकॉनॉमिक्स आहे आणि 20ला इथे एकेका दिवसामध्ये तुम्हाला एक-एक विषय कव्हर करायचा आहे. असं होऊ शकतं का? तर होऊ शकतं. यामध्ये मी परत सांगेल तुम्हाला, की तुम्हाला तो पूर्ण विषय नाही रीड करायचा. जे तुमचे मागील प्रश्न आता तुम्ही या अगोदर 3दा-4दा पी-वाय-क्यू वाचलेले असणार. तर जे कुठले पी-वाय-क्यू तुमचे वारंवार चुकत आहेत त्याला डबल स्टार करा. म्हणजे पहिला एक स्टार राहील, हा एक स्टार राहील. तर तेच आता पी-वाय-क्यू तुम्ही ह्या एका दिवसामध्ये तुम्ही वाचू शकता. त्यानंतर ज्या हायलाइटेड नोट्स येतात तुमच्या तेवढंच फक्त तुम्हाला रीड करायचं आहे. जसं की पॉलिटीमध्ये म्हणलं तर महत्त्वाची कलमं तुम्ही इथे रिव्हिजन करू शकता. आयोग करू शकता.
त्यानंतर ज्या टॉपिकवर वारंवार तुम्हाला असं वाटतं की क्वेश्चन एखादा फ्रेम होतोय, जसे की राज्यघटनेची निर्मिती, त्याच्या महत्त्वाच्या घटना येतात, त्याच्या डेट्स येतात, त्या तुम्ही इथे रिव्हिजन केलं पाहिजे. हिस्ट्रीच्या बाबतीत पण तेच येतं. सायन्सच्या बाबतीत प्राण्यांचं वर्गीकरण, फॉर्म्युले वगैरे हे एक दिवसा. इकॉनॉमिक्समध्ये महत्त्वाचे फॅक्ट्स येतात, जसं की दारिद्र्याच्या संदर्भात येतात. त्यानंतर वेगवेगळ्या स्कीम येतात, त्यांच्या योजना कधी सुरू झाल्या हे वगैरे हे तुम्ही करू शकता. आता इथून पुढे आपल्या एक्झामला राहतात मोजून 4 दिवस. त्यानंतर 21 ऑक्टोबर, 22, 23 आणि 24. आता यामध्ये परत आपण काय केलंय, की एका दिवशी 2 विषय ठेवलेले आहेत. आता मी हे पण कंबाईन जे ठेवलेलं आहे विषयाचं, पॉलिटी हा बऱ्याच जणाला आपल्याला सोपा आहे विषय वाटतो आणि सोपा जातो पण. हे जर असेल तर त्यासोबत सायन्स हा कन्सेप्च्युअल विषय ठेवलेला आहे. त्यानंतर हिस्ट्री हा थोडासा अवघड म्हणला जातो, तर त्यासाठी जिओग्राफी हा सोपा विषय ठेवलेला आहे. कारण की इथे जर याला वेळ लागत जास्त असेल तर इकडे कमी वेळ. हिस्ट्रीला तुम्ही जर जास्त दिला तर जिओग्राफीला थोडं कमी देऊ शकता तुम्ही. त्यानंतर इकॉनॉमिक्स आणि सोबत करंट अफेअर, कारण की हे याच्यातली जी महत्त्वाची काही आकडेवारी तुम्ही इथे हे करू शकता. त्यामुळे याचं जे कॉम्बिनेशन आहे ते पण खूप विचार करून ठेवलेलं आहे मित्रांनो, की कशाप्रकारे तुम्ही की 2 विषयच कंबाईन केले पाहिजे एका त्या दिवसासाठी रिव्हिजन करण्यासाठी. आता आपण आलोत एक्झामच्या 1 दिवस अगोदर म्हणजे 24 तारखेला. हा दिवस आहे. याच्यामध्ये हे बघा, की तुम्ही आता जस्ट मागच्या 3 दिवसामध्ये जवळपास सगळं जी-एस कव्हर केलेलं आहे. त्यामुळे हा दिवशी खूप जास्त काही लोड ठेवायचा नाहीये. पण असं नाही, की आपल्याला हा युटिलाइज करायचा नाही, तर प्रॉपर युटिलाइज करायचा आहे. तर ह्या दिवशी काय करायचंय, तर हे बघा, ही मी तुम्हाला इमेज दाखवतो. ह्या दिवशी तुम्हाला जो कुठला आपला विषय आहे, ते सर्व विषय आपल्याला या दिवशी कव्हर करायचे आहेत. यामध्ये पॉलिटीचे महत्त्वाचे सुरुवातीचे कलम येतात, त्यानंतर सुरुवातीच्या डेट्स येतात, घटना दुरुस्ती येतात, त्यानंतर कलम येतं, महत्त्वाच्या त्या डेट्स येतात, त्यांची उजळणी करायची. सायन्समध्ये प्राण्यांचे वर्गीकरण करायचे, फॉर्म्युले येतं, काही नियम आहेत ते करायचे. तर जिओग्राफीमध्ये म्हटलं तर लोकसंख्या आहे, नदी प्रणालीवर क्वेश्चन येतो आणि तो आपल्याकडून चुकला जाऊ शकतो, तर ते तुम्हाला रिवाईज करायचे. महत्त्वाचे फॅक्ट्स आहेत, नकाशे पाहायचे. तर हिस्ट्रीमध्ये महत्त्वाच्या घटना, तारखा येतं, विविध आयोग आहेत, त्यांचे सदस्य येतं, वृत्तपत्रे, समाजसुधारक संघटना येतात, यावरती क्वेश्चन विचारतो, हे तुम्हाला रीड करायचं आहे. इकॉनॉमिक्समध्ये दारिद्र्याच्या आकडेवारीवरती नेहमी एखादा क्वेश्चन असतो, ते करायचं आहे. आर्थिक पाहणी अहवाल, डेटा, राष्ट्रीय उत्पन्न हे ऑलरेडी आपण 23 तारखेला केलेलं राहणार आहे. त्यामुळे इथं याला कमी वेळ द्यायची गरज पडणार आहे. पण तरीही पाहू शकता. मॅथ रिझनिंगमध्ये काय करू शकता, तर महत्त्वाच्या काही जे सूत्र आहेत, तुम्ही ते एका पेजवर लिहून काढलं पाहिजे. आणि चालू घडामोडीचं आपण आदल्या दिवशी पण केलेलं राहणार आहे. 23 तारखेला इथं नाही केलं तरी चालते. तर किंवा याच्यातले महत्त्वाचे तुम्ही जर काढलेले असतील एकदम शॉर्ट नोट्स, त्या रिव्हिजन करू शकता. तर मित्रांनो हे बघा, एक्झामच्या आदल्या दिवसापर्यंतचा म्हणजे 24 तारखेपर्यंतचा असा हा रोड मॅप आपण तयार केलेला आहे. एक्झॅक्ट टू द पॉइंट राहणार आहे. असं जर तुम्ही केलं ना, तर तुमचा सिलेबस पण पूर्ण होईल आणि जे काही तुमची एक्झाम आहे, त्याला तुम्ही आरामात सामोरे जाऊ शकताल. कारण की प्रत्येक जण मित्रांनो सिलेबस कव्हर करण्याच्या मागे लागलेला आहे, पण कोणीही रिव्हिजन करत नाही. आणि खरी जे यशस्वी विद्यार्थी आहेत त्यांचं हेच असतं, की रिव्हिजनचा एक्झॅक्ट रोडमॅप असतो त्यांच्याकडे आणि तोच आम्ही देण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. नक्कीच हा फॉलो करा. सगळ्यात जास्त महत्त्वाचं मी परत सांगेल, की पी-वाय-क्यू याची वाटलं तर पी-डी-एफ पण आहे आमच्याकडे मागील प्रश्नपत्रिकाची, आणि हे जे आहे रोडमॅप याचीही मी पी-डी-एफ आपल्या चॅनलवरती टाकतो. थँक यू. ऑल द बेस्ट.